जावा सावकाश जावा. तर हा पहिला भाग तुम्हाला दाखवतोय. वरती पाणी होतं गेल्या गेल्याच्या आदल्या वर्षी आय थिंक मी व्हिडिओ केला होता. यावर्षी त्या मनाने कमी पाणी आहे. हे बघा इकडे बघा, हा वाल आहे. वालात नेहमीपेक्षा जास्तच पाणी भरलं आहे. वाऱ्याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. थोडंसं पुढे जातो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या मराठी चॅनलवरती. मित्रांनो, आज तुफान पाऊस पडतोय आणि त्याची छोटीशी अपडेट म्हणून हा आजचा व्हिडिओ असणार आहे. अपडेट देण्याचं कारण इतकंच की ज्यावेळेला रेड अलर्ट जाहीर केला जातो ना, त्यावेळेला शक्यतो घरात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो रेड अलर्ट का असतो तर बऱ्याचशा ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालेलं असतं, बऱ्याचशा ठिकाणी पाणी वगैरे भरलेलं असतं, त्यासाठी तो रेड अलर्ट होतो. आणि तोच आता रेड अलर्ट गुहागरमध्ये देखील जाहीर केला गेला आहे. आणि गुहागरमध्ये सध्या आता सकाळी जवळजवळ 8-7 वाजल्यापासून पाऊस पडतो. वाजले जातात जवळजवळ 10 वाजेपर्यंत जो पावसाची स्थिती जी काय आहे ना, तर ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर चला मित्रांनो, अधिक वेळ नाही घेता डायरेक्ट आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. गुहागरमध्ये ज्या ठिकाणी आता मी राहतो त्या ठिकाणी पावसाची सद्यस्थिती बघा. समोरची वाडीसुद्धा आहे ना बऱ्यापैकी आता भरायला आली. आणि इकडे पावसाचा धुमाकूळ बघा काय चालू आहे. तुम्हाला कदाचित या फुटेजवरून समजत नसेल, पण आवाजावरून नक्कीच कळत असेल की किती जोराचा पाऊस पडतो आणि किती जास्त प्रमाणात पडतो. सो आज कोकणामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आमच्या गुहागरमध्ये असा काही पावसाचा थैमान आहे. आता हे घरूनच दाखवतो आहे. थोडाफार कमी झाला तर नक्कीच खाली बाहेर जरा जाईन, 2-4 ठिकाणी पाणी भरतो तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून कधी गुहागरला येत आहे किंवा गुहागरच्या नागरिकांनी सतर्कतेचा इशारा आला तर घरी राहण्याचा प्रयत्न करा. यासाठीचा असेल हा व्हिडिओ. हे बघा, पावसात ह्या ठिकाणी ना दरवर्षी पाणी भरतो आणि हा एवढाच असतो. आता अतिवृष्टी आहे म्हणून नाही किंवा आज रेड अलर्ट आहे म्हणून नाही, तर दरवर्षी नॉर्मल जरी पाऊस असेल तरी पण ह्या ठिकाणी पाणी भरतो त्याचं. तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत गुहागरमधील कोंड्यावरती, ज्या ठिकाणी व्याघ्रंबरी देवीचं मंदिर, त्या ठिकाणी आता आपण उभे आहोत. आणि माझ्या मागच्या बाजूला बघाल ना तुम्ही, तर अतिवृष्टीच्या पाण्यामुळे आहे ना पाणी पूर्ण रस्त्यावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इकडे ना गटर सिस्टीम केले, व्हाल म्हणतात त्याला आमच्याकडे. सो इकडून सुद्धा हे असं पाणी वरून शेताबितामध्ये जातं आहे. समोर तर रिक्षा आहे, रिक्षा तुम्ही बघाल किती पाणी आहे. सो इकडून सुद्धा पाणी बघा, इकडून जातं आहे, पण तरीसुद्धा केवढा रस्ता भरला आहे. अक्षरशः हालत होईल अशा ठिकाणी. गाड्या चालवणाऱ्यांची, टू व्हीलरवाल्यांची जास्त हालत होते. आपण उगीच काय, जावा सावकाश जावा. तर हा पहिला भाग तुम्हाला दाखवतोय. म्हणजे इथे सगळे व्हाल सिस्टीम, गटर सिस्टीम असून सुद्धा आहे ना पाणी एवढं वाढलं आहे की ज्याच्यामुळे आहे ना ते रस्त्यावर आले आता पाणी. थोडं पुढे जाऊया, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करूया. इकडे शेती बघा मित्रांनो कशी छान झाली. श्रावण सरला आहे. कालचा मला वाटते शेवटचा सोमवार होता आणि आता श्रावण सरला आहे आणि शेती तुम्हाला बघायला मिळेल. ही आहे मागची बाजू. गुहागरमधील गुहागर बीचच्या इथे पोलीस स्टेशनच्या मागे हा बीच आहे. आणि आता मी बरोबर भोसले काकांच्या दुकानामध्ये उभा आहे. त्याचं कारण कसं आहे, समोर तुम्ही बघू शकता अक्षरशः पावसाचा थैमान आणि वारा बिरा जो लागतोय ना, तर तुम्हाला अंदाज येत असेल किती वारा जोरात आहे. सो ही सद्यस्थिती आहे रेड अलर्ट नंतरची. तर माझ्यासोबत भोसले काका देखील आहेत. दुकानामध्ये थांबलो आहे. सध्या आता पर्यटक नाही आहेत ना आता पर्यटक. आणि कधी जर हां वातावरण आहे. आणि अजून एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे की सर्व दुकानं पहिल्यांदा खाली होती. शासनाच्या काही नियमांमुळे ही दुकानं वरती हलवण्यात आली. परंतु बाकीच्या ठिकाणी म्हणजे गणपतीपुळे बीच असेल, अगदी दापोली बीच असेल, बऱ्याचशा ठिकाणी मी दुकानं बघतो ती समुद्र लगत आहेत. तर त्यामुळे ना कुठेतरी मला असं वाटतं गुहागरकरांवरती किंवा गुहागरच्या नागरिकांवरती देखील आहे ना अन्याय करण्यात आला आहे. तर यावरती मी डिटेल व्हिडिओ देखील करणार आहे. आणि गुहागरच्या
नागरिकांची किंवा इथल्या व्यावसायिकांची, समुद्रालगतचे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांची मी व्यथा मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. सो काका बरोबर बोलतोय ना? बरोबर. कारण काय होतं आहे की मी दरवेळेला गुहागर दाखवण्याचा प्रयत्न करतो, माझा गुहागर असा गुहागर तसा आहे. पण माझ्या गुहागरमधलेच नागरिक आज आहेत ना, कुठेतरी छोटा मोठा व्यवसाय करत आहेत ना, तर त्यावेळेला त्यांना आहे ना शासनाकडून काही नियमांना वगैरे नियमांच्या अधीन राहावं लागतं आणि तेच कुठेतरी मला योग्य वाटत नाही. जर 30 वर्ष जवळजवळ काका व्यवसाय करतात आणि शासनाच्या काही मला वाटते 5-1 वर्ष आधी जो नियम आला त्याच्यामुळे काकांनासुद्धा तो त्रास झेलावा लागला. मला असं वाटतं की नियम जर असेल तर सगळीकडे लागू करावा. असू शकतं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतील, जे असतील ते सर्वांना सारखे असावेत किंवा एक त्याच्यावरती सुद्धा तोडगा काढण्यात यायला पाहिजे की जर बाकीच्या ठिकाणी जर समुद्रालगत दुकानं असतील तर इथे देखील ती समुद्रालगत दुकानं असायला पाहिजेत गुहागरमध्ये. कारण का गुहागरचा पर्यटक जो आहे ना तो समुद्रालगतच खाण्यासाठी आलेला असतो, समुद्र बघता बघता त्याला खायला आवडतं. तर नक्कीच गुहागरमधल्या नागरिकांवर देखील याबद्दल काही ना काहीतरी चांगला उपाय निघायला पाहिजे, जेणेकरून गुहागरच्या नागरिकांचा व्यवसाय व्हायला पाहिजे. बघू शकता किती जोरदार वारा वाहतो आहे मित्रांनो. समुद्राला एक माणूस काय कुत्रा देखील इथे दिसत नाही. इकडे बघा हा वाल आहे, वालात नेहमीपेक्षा जास्तच पाणी भरलं आहे. वाऱ्याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. थोडंसं पुढे जातो, रिस्क नाही घेत आहे कारण का मलासुद्धा जीवाची माझ्या परवा आहे. पण थोडा पुढे जातो आणि समुद्राचा थैमान तुम्हाला दाखवतो. आपलं गुहागर हा आहे गुहागरचा समुद्र किनारा. या बाजूला बघाल तरी अंजनवेलची वगैरे तिकडे जेटी आहे आणि असा हा इकडे आजगोलीचा तो डोंगर तिकडे. पाऊस आहे त्याच्यामुळे ना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आता बघता येणार नाहीत, परंतु अशी सद्यस्थिती आहे गुहागरची. तर मित्रांनो मगाशी जो विषय तुम्हाला बोलता ह्या व्हिडिओमध्ये थोडाफार तो मी विषय घेतला आहे. मला वाटत नाही की त्या व्हिडिओमध्ये हा खरं घ्यायला पाहिजे होता, पण मला असं थोडंसं वाटलं की नाही घेणे गरजेचं आहे. तर तुम्हाला कसं काय योग्य वाटते तर मला सांगा की तो टॉपिक मी ह्या टॉपिकमध्ये ॲड करतो वगैरे. त्याबद्दल छोटीशी फक्त मी माझी जी कल्चर होती ती मांडण्याचा प्रयत्न केला. सो पहिली दुकानं ह्या ठिकाणी होते, तिथे एक दुकान होतं, त्याच्यानंतर तिथे एक दुकान होतं, त्या भोसलेगावचं तिथे खाली दुकान होतं आणि दुसरं एक दुकान त्या साईडला होतं. परत इकडे एक होतं दुकान जे आता वरती झालं आहे अन्नपूर्णा भेळ स्नॅक्स कॉर्नर वगैरे, तिथे इथे होतं दुकान. आणि ते आमच्या देवकर काकींचं एक दुकान ह्या ठिकाणी होतं. सो पहिले माझ्याकडे फोटोज असतील मी पोस्ट वगैरे केलेले लहानपणीचे, ते थोडेफार वगैरे मी कलेक्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो की ह्या ठिकाणी पहिली स्थिती कशी होती दुकानांची वगैरे. तर मित्रांनो आता मी आलो आहे ज्या ठिकाणी मी पहिला मम्मीसोबत माझ्या फॅमिलीसोबत राहायचो त्या ठिकाणी. तर गुहागर आजगोलीच्या इथे. तर या ठिकाणी पाऊस पडला आहे, आज रेड अलर्ट वगैरे आहे, पण तितका पाणी यावेळेला इकडे भरलं आहे नाही. कारण मी मागच्या वेळेला एक व्हिडिओ टाकला होता इकडे पाणी खूप भरतं वगैरे. सो अशी काय कंडिशन नाही, मला वाटलं असेल म्हणून मी आलो जस्ट म्हटलं ती पण दाखवू. बट जे आता पाणी जितकं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर हे बघा याच्यावरती पाणी होतं गेल्याच्या आदल्या वर्षी आय थिंक मी व्हिडिओ केला होता. ह्यावर्षी त्या मनाने कमी पाणी आहे. हे बघा हा इकडून पूर्ण हा भाग भरलेला असायचा. हा इकडे वाडा आहे, हा बघा वाड्यावरनं सगळं पाणी इकडे शेताबितात जायचं. आता तेवढा काय पाणी नाही, तिकडून पूर्ण असं सगळं भरायचा भाग पूर्ण वारणा सगळा भरायचा, शेतबीत दिसायचंच नाही. त्या मनानं मग मला वाटतं की रेड अलर्ट जाहीर केला आहे, पण तितका पाऊस नाही पडला आहे. चांगली गोष्ट आहे कारण का बऱ्याच जणांचं नुकसान होतं. मागच्या वेळेला झालं होतं तसं नुकसान, यावेळेला तेवढं काय झालं नाही देवाच्या कृपेने, गणपती बाबाच्या कृपेने. चांगली गोष्ट आहे. चला मित्रांनो पुन्हा एकदा आपण निघूया आपल्या घरी. मम्मीकडनं निघालो आहे, छोटीशी भेट दिलं ना काहीतरी, दरवेळेला काय ना काहीतरी खायला बिला देत असते. सो आता तसंच दिलं नाही ह्या वेळेलासुद्धा. तर छोटासा लाईफस्टाईल ब्लॉग होता, म्हटलं असं जस्ट करून बघूया. तर पाऊस पडला पण तितका असा मोठा पडला नाही, त्यामुळे थोडंफार जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगली गोष्ट आहे, जास्त पाऊस नाही पडला किंवा कोणाचं नुकसान नाही झालं आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी संपवतो आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बाकी भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.